हॉटेलमध्ये मिळते त्यापेक्षा भारी ही आलू भेंडीची भाजी आपण घरच्या घरी करू शकतो। इतकी झणझणीत आणि चविष्ट ही भाजी होती ना, तुम्हाला नक्की आवडेल। या पद्धतीने तुम्ही भाजी केली ना तर भेंडी अजिबात चिकट होत नाही, एकदम मोकळी मोकळी ही भाजी होते। रेसिपी एकदम सोपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा। इथं मी भेंडी धुवून ती पुसून घेतली, एकदम कोरडी करून ही अशी मोठी मोठी चिरून घेतली। चिरताना काही किडलेली भेंडी असेल तर ती बाजूला करून घ्यायची। एक मीडियम साईजचा कांदा सुद्धा असा मी स्क्वेअर मध्ये चिरून घेतला, एकदम बारीक पण नाही आणि एकदम मोठाही नाही। त्यानंतर मीडियम साईजचे 2 बटाटे असे क्यूब्स मध्ये कट करून घेतलेत आणि ते पाण्यात घालायचेत, म्हणजे बटाटे काळे पडणार नाहीत। पण जेव्हा आपण बटाटे भाजीमध्ये घालू ना फोडणीत, तेव्हा त्यातलं पाणी पूर्ण गाळून घ्यायचंय, त्यामुळे बटाट्यातलं पाणी कधी काढायचं तेही मी तुम्हाला सांगेन। तर आता भाजी करायला घेऊयात। एक कढई घ्यायची, कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घ्यायचंय आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचंय। सगळ्या कढईभर तेल आधी पसरवून घेऊयात। तेल चांगलं तापलं की यामध्ये जे आपण भेंडी चिरून घेतली होती ती चांगली परतवून घ्यायची। 2 ते 3 मिनिटं ही भेंडी चांगली तेलात परतवून घ्यायची। गॅस एकदम मोठा करू नका, नाहीतर भेंडी ही चांगली भाजली जाणार नाही, जळू शकते ती। आणि त्यामुळे मीडियम टू लो फ्लेम, लो पण करू नका, मीडियम फ्लेमच ठेवा। आणि त्यावरती ह्या भेंडीतला जो काही थोडाफार चिकटपणा असेल तो निघून जाईल, तो निघेपर्यंत ही भेंडी आपल्याला परतवून घ्यायची। जर तुम्ही भेंडी चिरताना जर ओली असेल ना तर भेंडी फारच अशी चिकट चिकट गिळगिळीत होऊ शकते, त्यामुळे भेंडी तुम्ही धुतल्यावर ना चांगली पुसून कोरडी करा आणि मगच चिरून घ्या, त्यामुळे जास्त चिकट होणार नाही ती भेंडी। आता तेलात भाजताना कशी भाजायची सांगते। 1-2 मिनिटं परतवायची आणि अर्धा मिनिट असंच कढईमध्ये पसरवून ठेवायचं। अर्धा मिनिटानंतर पुन्हा भेंडी परतवून घ्यायची, त्यामुळे सतत ही भेंडी आपल्याला हलवत बसायला लागत नाही। असं गॅप गॅपने आपण परतवून घेतली ना की भेंडी व्यवस्थित भाजली जाते आणि त्यातला चिकटपणा सुद्धा निघून जातो। भेंडी आपली चांगली परतवून झाली आणि बघू शकता मोकळी मोकळी झाली आहे, अजिबात चिकटपणा नाही त्यात। आता ही भेंडी आपण काढून घेऊयात। भेंडी आपण काढून घेतली ना की लगेचच बटाटे सुद्धा पाण्यातून काढून घ्यायचे आणि ते गाळत ठेवायचे चाळणीत। 1-2 मिनिटात पाणी बऱ्यापैकी निघून जातं। भेंडी काढून घेतली, त्याच कढईमध्ये आणखी 1 ते 1.5 चमचा तेल घालायचंय। आता आपण फोडणी देणार आहोत। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायचंय अर्धा चमचा मोहरी। मोहरी चांगली फुलू देऊयात। मोहरी चांगली फुलली की त्यामध्ये घालायचंय अर्धा चमचा जिरे। आता यामध्ये घालूया आपण जो कांदा चिरून घेतला होता तो, सगळा कांदा घालायचा आत्ताच। त्यानंतर इथं मी लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या अशा चिरून घेतल्यात, त्या घालायच्या। जर तुम्हाला लसूण चिरून घालायचं नसेल ना तर आलं लसणाची पेस्ट वापरली तरीही चालेल। लसूण घातल्यानंतर मी अगदी चिमूटभर हिंग घातलंय। आता अर्धा ते 1 मिनिट आपण हे चांगलं परतवून घेऊया। कांदा हलका गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे, पटकन भाजला जातो। कांदा बघा आपला हलक्या सोनेरी रंगावरती भाजून झालेला आहे। कांदा असा भाजून झाला ना की लगेचच यामध्ये बटाटे घालूयात आणि बटाटे सुद्धा या कांद्यासोबत चांगले 2 ते 3 मिनिटं परतवून घेऊ। थोडंसं मीठ घालूया, म्हणजे बटाटे व्यवस्थित भाजले जातील। आता काय करायचंय, बटाटे चांगले परतवून झाले ना की यामध्येच एकदम लो टू मीडियम फ्लेम वरती 2-3 मिनिटं वाफ देऊन थोडेसे शिजवून घ्यायचे, म्हणजे 70 ते 80% बटाटे शिजले पाहिजेत। एक 2-3 मिनिटानंतर बघा बटाटे बऱ्यापैकी शिजले आहेत। त्यामध्ये बटाट्याच्या फोडीमध्ये जर चमचा प्रेस केला ना तर फोड इझिली तुटते, याचाच अर्थ बटाटा हा शिजलेला आहे। एकदम जास्त बटाटे शिजवू नका, ते भाजीमध्ये असे खायला फार गिळगिळीत होतील, तसं करू नका।
आता यामध्ये घालायची भाजलेली भेंडी. भेंडी घातल्यानंतर फक्त यामध्ये चटणी, मीठ आणि हळद एवढंच घालायचंय. तर यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ. मीठ आपण आधी बटाटा भाजताना सुद्धा घातलं होतं, त्यामुळे आता अगदी जरासं घालायचंय. त्यानंतर भाजी पूर्ण झाल्यानंतर चव बघून आपण मीठ हे ॲडजस्ट करू शकतो. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे लाल तिखट. जसं आपल्याला तिखट हवं असेल तसं तिखट घालायचं आहे. युजली ही भाजी मी फार तिखट करते, त्यामुळे लाल तिखट हे जास्त वापरते. आणि अर्धा चमचा किंवा पाव चमचा हळद टाकायची. यामध्ये मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर पण टाकते, रंग यामुळे चांगला येतो. आता हे सगळं फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. प्रत्येक बटाट्याला आणि भेंडीला चटणी, मीठ, हळद हे लागलं पाहिजे. त्यामुळे मिनिटभर आपण हे परतवून घेऊयात चांगलं. जेव्हा आपण बटाटे शिजवायला ठेवतो ना सुरुवातीला, तेव्हा गॅस अजिबात जास्त मोठा करू नका. लो टू मीडियम फ्लेमवरती एकदम स्लोली हे बटाटे शिजू देत. गॅस जर मोठा गेला असेल ना तर बटाटे जळू शकतात किंवा त्यातला कांदा जळू शकतो आणि तशीच जळलेली चव या भाजीला येऊ शकते. तर 1 मिनिट हे परतवून घेतलेलं आहे, 1 ते 1.5 मिनिटं. आणि पुन्हा याच्यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटाची पुन्हा वाफ काढायची. पुन्हा 1-2 मिनिटांनंतर बघा भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे आणि तुम्हाला बघूनच कळत असेल की किती मोकळी मोकळी झालेली आहे. अजिबात चिकटपणा यामध्ये नाही. बटाटा पण आपला एकदम परफेक्टली शिजलाय. जास्त ओव्हर कुक पण नाही आणि एकदम असा कच्चा पण नाहीये. व्यवस्थित बटाटा शिजलेला आहे. भेंडी तर आपण ऑलरेडी सुरुवातीला फ्राय करून घेतली, त्यामुळे ती ऑलरेडी भाजलेली आहे. आता यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल ना तर ओलं खोबरं सुद्धा यामध्ये घालू शकता. आता कोथिंबीर सुद्धा या भाजीमध्ये आपण मिक्स करून घेऊयात. तर आपली हॉटेलपेक्षा सुद्धा भारी आलू भेंडी घरच्या घरी तयार आहेत. पाहिलत ना किती सोपी पद्धत आहे. तुम्हाला सुद्धा ही भाजी नक्की आवडेल. तुम्ही जरूर करून बघा. भेंडी जरी तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाला आवडत नसेल तर या पद्धतीने भाजी करून बघा. नावडती असणारी भेंडी ही आवडती होऊन जाईल. याआधी सुद्धा शेंगदाणा भेंडीची भाजी चॅनेलवर अपलोड आहे. त्या रेसिपीची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. तुम्ही ती सुद्धा भाजी चेक करू शकता. कशी होते ही रेसिपी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडत असतील तर मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.